Hi student, today we are going to study type number 4. Question बघा काय, determine the nature of the lines represented by. या आधीच्या लेक्चरला आपण एक पॉइंट बघितला होता बघा, नेचर ऑफ द लाइन्स रिप्रेझेंटेड बाय होमोजेनियस इक्वेशन ऑफ सेकंड डिग्री. त्याच्यामध्ये दोन तीन एक रिझल्ट होता बघा. फर्स्ट एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन इज इक्वल टू 0 असेल तर ती राहील फक्त ओनली रिअल असेल, आणि एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन जर 0 मिळत असेल तर ती लाईन डिस्टिंक्ट असेल. एच स्क्वेअर इक्वल टू जर 0 असेल तर ती लाईन कोइन्सिडंट. ते दोन रिझल्ट आहेत. आणि एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी लेस दॅन 0 असेल तर ती लाईन इमॅजिनरी असेल. या फॉर्मचे रिझल्ट बघितलेत. त्याच रिझल्टचा यूज करून आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. मग आता एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी म्हणजे आपल्याला एच आणि ए इंटू बीची व्हॅल्यू लागणार आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूनच आपल्याला ही लाईन कशी आहे हे ओळखता येईल. ठीक आहे. मग आता त्यासाठी दिलेलं गिवन जे काही एक्झाम्पल आहे बघा काय, फर्स्ट एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. हे जॉईंट इक्वेशन होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री आहे. मग तेच लिहिले, द जॉईंट किंवा कंबाईन इक्वेशन ऑफ द गिवन लाईन्स इज एक्स स्क्वेअर प्लस 2x इंटू वाय मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कशावर कंपेअरिंग करणं बघा, कंपेअरिंग विथ होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. मग दॅट इज ए इज इक्वल टू कंपॅरिझन करायचा. एक्सचा कोएफिशियंट म्हणजे ए इज इक्वल टू 1. 2h म्हणजे एक्स इंटू वायचा कोएफिशियंट 2. बी इज इक्वल टू व्हॅल्यू वायचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे इथं 1 आहे. बी इज इक्वल टू व्हॅल्यू मिळेल -1. नाव मग ती एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी या फॉर्ममध्ये रिझल्टमध्ये व्हॅल्यू पुटअप करायचा. नाव एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू एच व्हॅल्यू 1. एच इज इक्वल टू व्हॅल्यू मिळते मग 1. एच इज इक्वल टू व्हॅल्यू पुटअप केली 1चा स्क्वेअर मायनस 1 इंटू बीच व्हॅल्यू -1. 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 इंटू -1 -1 मायनस मायनस प्लस 1 प्लस 1 2. त्याच्यावर व्हॅल्यू मिळते 2 ग्रेटर दॅन 0. मग एच स्क्वेअर मायनस हा रिझल्ट होतोय. दॅट इज रिझल्ट एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी ग्रेटर दॅन 0. त्यावेळेस ती गिवन लाईन रिप्रेझेंट काय करणार आहे, डिस्टिंक्ट लाईन असेल ती. नंतर त्याच्यानंतरच बघायचं बघा अल्सो. आता एचा कोएफिशियंट काय 1 आणि बीचा कोएफिशियंट -1. ए प्लस बी इज इक्वल टू 0 असेल त्यावेळेस रिझल्ट काय, तर ती लाईन परपेंडिक्युलर असेल. 1 आणि तर -1 आहे म्हणजे 0 मिळतं. जर तो रिझल्ट 0 मिळत असेल तरच आपण लिहू शकतो ॲडिशनल पार्ट. ए इज इक्वल टू 1, बी इज इक्वल टू -1. 1 प्लस 1 -1 गेट कॅन्सल 0. ए प्लस बी द लाईन्स आर परपेंडिक्युलर. ठीक आहे. नंतर सेकंड एक्झाम्पल 4x स्क्वेअर प्लस 4x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. सोल्युशनमध्ये गिवन जॉईंट इक्वेशन किंवा कंबाईन इक्वेशन 4x स्क्वेअर प्लस 4x इंटू वाय प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपॅरिझन करणार होमोजेनियस इक्वेशन सेकंड डिग्री एक्स स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअरिंग ए इज इक्वल टू व्हॅल्यू 4, बी इज 2h इज इक्वल टू व्हॅल्यू 4, h इज इक्वल टू h पाहिजे इथं मल्टिप्लिकेशन इकडे गेलं डिवाइडला 4 डिवाइड बाय 2 2. बी इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट म्हणजे बी मिळेल काय नाही म्हणजे 1. नाव त्याच रिझल्टमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू एच व्हॅल्यू मिळाली 2. त्याचा स्क्वेअर मायनस एच व्हॅल्यू 4 इंटू बीच व्हॅल्यू 1. 2चा स्क्वेअर 4 मायनस 4 इंटू 1 4 प्लस मायनस गेट कॅन्सल 0. म्हणजे एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी इज इक्वल टू 0 जर रिझल्ट मिळत असेल तर ती लाईन कशी असेल, कोइन्सिडंट. त्याच्यावर लिहिलं द गिवन लाईन्स रिप्रेझेंट रिअल अँड कोइन्सिडंट लाईन्स. नेक्स्ट बघा थर्ड वेगळ्या मेथडने जरा विचारलं. शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन दिले एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0 आर डिस्टिंक्ट. म्हणजे त्यांनी सांगितलं हे शो दॅट दाखवायचं ही दिलेली लाईन कशी डिस्टिंक्ट आहे. मग त्यासाठी त्याच रिझल्टमध्ये व्हॅल्यू पुटअप करून हे सॉल्व करावं लागेल. सोल्युशन गिवन इक्वेशन ऑफ द लाईन्स आर एक्स स्क्वेअर मायनस 2x इंटू वाय मायनस 3y स्क्वेअर इज इक्वल टू 0. कंपेअरिंग विथ होमोजेनियस इक्वेशन x स्क्वेअर प्लस 2hx इंटू वाय प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0 वेअर a इज इक्वल टू एक्सचा कोएफिशियंट काय नाही म्हणजे 1 2h मायनस 2 h इज इक्वल टू 2 डिवाइड बाय 2 -1. b इज इक्वल टू वायचा कोएफिशियंट -3. नाव या रिझल्टमध्ये एच स्क्वेअर मायनस ए इंटू बी एच व्हॅल्यू -1 त्याचा स्क्वेअर मायनस एच व्हॅल्यू 1 इंटू बीच व्हॅल्यू -3. 1चा स्क्वेअर -1चा स्क्वेअर प्लस 1 प्लस मायनस मायनस मल्टिप्लिकेशनमध्ये प्लस 1 इंटू 3
3, 1 plus 3, 4 greater than 0. Therefore, h square minus a into b greater than 0. त्याच्यावरती लाईन रिप्रेझेंट बाय द इक्वेशन, हे दिलेलं इक्वेशन x square minus 2x into y is equal to 0 आर डिस्टिंक्ट. ठीक आहे, बघा चौथं एक्झाम्पल फोर्थ, हे तुम्हाला होमवर्कसाठी आहे. काय क्वेश्चन आहे? शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन x square minus 6x into y plus 9y square is equal to 0 आर कोइन्सिडंट. हे तुम्हाला कोइन्सिडंट दाखवायचं आहे. म्हणजे काय करणार तुम्ही? हे दिलेलं इक्वेशन लिहून घेणार, कंपॅरिझन करणार होमोजेनियस इक्वेशन, त्याच्यावरून a टू h इज इक्वल टू आणि b इज इक्वल टू व्हॅल्यू काढणार. व्हॅल्यू काढल्यानंतर त्याच व्हॅल्यू h स्क्वेअर मायनस a इंटू b या रिझल्टमध्ये व्हॅल्यू पुटअप करणार. मग त्याच्यावरून तो रिझल्ट कोइन्सिडंटसाठी काय यायला पाहिजे? 0. जर 0 आला तर ती लाईन काय करणार? रिप्रेझेंट करणार आहे कोइन्सिडंट येणारच आहे, कारण शो दॅट सांगितले. ठीक आहे, फक्त h स्क्वेअर मायनस a इंटू बी इज इक्वल टू 0. h स्क्वेअर मायनस a इंटू बी ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा, 0 यायला पाहिजे. डायरेक्ट h स्क्वेअर मायनस a इंटू बी इज इक्वल टू 0. बऱ्याच वेळा काय विद्यार्थी काय करतात? h स्क्वेअर मायनस a इंटू बी इज इक्वल टू 0 इथं लिहितात आणि ह्याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करतात. तुम्हाला हे 0 दाखवायचे, कारण हे शो दॅटचे टाईपचं एक्झाम्पल आहे. ठीक आहे, फिफ्थ एक्झाम्पल, शो दॅट द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन 3x square minus 4x into y minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. आता perpendicular to each other दाखवायचं तुम्हाला. मग त्यासाठी परपेंडिक्युलरचा रिझल्ट बघा, a plus b is equal to 0 हा रिझल्ट आहे. काय करणार मग? दिलेलं गिवन इक्वेशन ऑफ द लाईन्स आर 3x square minus 4x into y minus 3y. Comparing with homogeneous equation x square plus 2hx into y plus by square is equal to 0. a is equal to 3, 2h is equal to minus 4, h is equal to minus 4 divided by 2 minus 2, b is equal to y चा कोएफिशिएंट minus 3. नाउ परपेंडिक्युलर आहे, मग रिझल्ट a प्लस b h व्हॅल्यू पुट अप करा, प्लस 3 प्लस b ची व्हॅल्यू मायनस 3, प्लस मायनस गेट कॅन्सल 0. त्याच्यावरून a प्लस b इज इक्वल टू 0. द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय दिलेलं गिवन इक्वेशन 3x square minus 4x into y minus 3y square is equal to 0 are perpendicular to each other. Next, show that the lines represented by the equation x square plus 6x into y plus 9y square is equal to 0 are coincident. हेच होमवर्कला दिलेलं वेगळं एक्झाम्पल आहे. खरं काय करणार? दिलेलं एक्झाम्पल लिहून घेणार. गिवन इक्वेशन ऑफ द लाईन्स आर x square plus 6x into y plus 9y square is equal to 0. कंपेरिंग करा, कंपेरिंग विथ होमोजेनियस इक्वेशन x square plus 2hx into y plus by square is equal to 0. a is equal to value x चा कोएफिशिएंट 1, 2h is equal to x into y चा कोएफिशिएंट 6, h is equal to 6 divided by 2, 3, b is equal to y चा कोएफिशिएंट 9. होमोजेनियस इक्वेशनच्या व्हॅल्यू कंपॅरिझन करून घेतल्यानंतर रिझल्ट लिहायचा, कारण कोइन्सिडंट दाखवायचं आहे. h स्क्वेअर मायनस a इंटू बी इज इक्वल टू h ची व्हॅल्यू 6 आहे, सॉरी h ची व्हॅल्यू 3 आहे, 3 स्क्वेअर मायनस h व्हॅल्यू 1 इंटू b ची व्हॅल्यू 9, 3 चा स्क्वेअर 9 मायनस 1 इंटू 9 कॅन्सल 0. त्याच्यावरून h स्क्वेअर मायनस a इंटू बी इज इक्वल टू 0. त्यावरून जे काही शो दॅट सांगितलं होतं, द लाईन represented by x square plus 6x into y plus 9y square is equal to 0 are coincident. ठीक आहे, घाई गडबड तिथं जो काही शो दॅट दाखवायला सांगितलं तुम्हाला, कोइन्सिडंट इज इक्वल टू 0 म्हणून लिहून हे सॉल्व केलं तर मार्क मिळणार नाही. हे तुम्हाला 0 दाखवायचं आहे. म्हणजे या रिझल्टमध्ये व्हॅल्यू पुटअप करून हे 0 यायला पाहिजे. तो रिझल्ट तुम्हाला माहिती आहे म्हणून इज इक्वल टू 0 म्हणून इथं लिहिणार आणि हे व्हॅल्यू इथं पुटअप करून इज इक्वल टू 0. बऱ्याच वेळा एक्झाम किंवा टेस्टला वगैरे बऱ्याच वेळा मिस्टेक होती, ते मिस्टेक करायची नाही आहे. ठीक आहे, हा नेचर डिटरमाइन द नेचर ऑफ द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय हा टाईप. काय एक्झाम्पल नेचर तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे, ओळखायचं आहे किंवा शो दॅट दाखवायचं आहे. हा टाईप नंबर 4. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टाईप बघूया. थँक्यू.